सांगलीमध्ये अध्ययन प्रक्रिया व्यवस्थापन आणि मूल्यमापन प्रशिक्षण शिबिर पार पडले आहे। महापालिका आयुक्त सुनील पवार, उपायुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रशासन अधिकारी रंगराव आठवले यांच्या नियंत्रणाखाली 5 दिवसाचे प्रशिक्षण संपन्न झाले। जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉक्टर पल्लवी चिंचोळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या 5 दिवसीय या शिबिराचा समारोप पार पडला। यावेळी बोलताना पल्लवी चिंचोळकर यांनी शिकवणाऱ्यांच्या शिकवण्यापेक्षा शिकणाऱ्यांचं शिकणं हे कायमच महत्त्वाचं असतं। त्या दृष्टीने विद्यार्थ्यांना आपण वेगवेगळी कौशल्ये शिकवतो, पण त्याचबरोबरच ही सर्व कौशल्ये आत्मसात करण्यासाठीच मूलभूत अध्ययन कौशल मुलांकडे असणं हा एक नवीन विचार आपण या 5 दिवसांच्या प्रशिक्षणामधून नक्कीच घेऊन जाणार आहात, असं प्रतिपादन व्यक्त केलं। यावेळी तज्ज्ञ सुलभक मार्गदर्शक संतोष यादव, शरद बाटे आणि सुभाष माने यांनी प्रशिक्षणार्थी शिक्षकांना नंदकुमार शिक्षण सचिव यांचेही मार्गदर्शन पार पडले। या प्रसंगी महादेव केदार सर यांनीही मार्गदर्शन केलं। काय झालेले आहेत, आपली एक बैठक तयार झालेली आहे, पण त्याच्यात आता सद्यस्थितीत बदल काय झालेला आहे म्हणजे मला वाटतं ते इथून गेल्यानंतर नास, असर, पिसा हे शब्द पाठ झालेले आहेत तुम्हाला, बरोबर। आणि निश्चित एक पूर्ण तुम्ही हे फॉलो कराल, ती आव्हान पुस्तिका तुम्ही पूर्ण केली असेल, आल्या वाटलं असेल की एवढं काय लिहायचं याच्यामध्ये, तर आपण हे ट्रेनिंग पूर्ण केलेले आहे। बदल जे काही आहे त्यात अपडेटेड राहणं, मला वाटतं वेद कम्युनिटीच्या बाबतीत सांगितलं असेल, तर स्वतःला अपडेट ठेवणं आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे आयुष्यातल्या म्हणजे आपल्या जीवनातल्या प्रत्येक ठिकाणी डार्विनचा सिद्धांत लागू पडतो। काय डार्विनचा सिद्धांत? सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट। आपल्याला टिकायचं असेल तर आपल्याला फिट राहावं लागेल। आणि ही जी प्रशिक्षणं असतात म्हणजे फेब्रुवारी महिना आहे, खूप उकडतंय, मागं तर फॅन सुद्धा नाही आहे, बरोबर। किती अडचणीत बसलायत तुम्ही, ठीक आहे। माझ्या एका खास मैत्रीण आता दिसली मला, तिनं विनंती केली होती मला, म्हणजे ऍक्च्युली त्यांच्या शाळेत जाणार होते मी, पण त्या म्हणाल्या तुम्ही माझ्याकडे आज तिथं गेल्यानंतर त्या भेटणार नाहीत, म्हणून मी त्यांच्यासाठी इथं आली आहे खास। तर तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा। म्हणजे थोडक्यात आयुष्यात आपल्याला ही जशी अडचण आता म्हणजे निर्माण झाली तर तशी बैठकीची थोडीशी आहेच आहे। आपण म्हणजे बेंचवर बसणं कठीण आहे थोडंसं, पण तरी सुद्धा तुम्ही ते करत आहात, निश्चित इथून काहीतरी तुम्ही घ्याल, कारण तज्ज्ञ सुद्धा अविरतपणे, मला किती दिवस झाले सर आता स्पेसिफिक इयत्ता असल्यामुळं तुम्ही पहिल्यांदा त्या घटकाच्या अध्ययन निष्पत्ती बघून घ्या, काहीतरी मार्क करून ठेवा कुठे तर। दरवर्षी पुस्तक बदलेपर्यंत तुम्हाला अध्ययन निष्पत्तीवरती अधिक चर्चा किंवा अधिक काम करावं लागणार नाही। तर अध्ययन निष्पत्ती आणि अध्ययन अनुभव याचा परस्पर संबंध कसा आहे बघा, इथं एक चार्ट दिलाय बघा इथं। तर नियोजन म्हणजे काय? अध्ययन निष्पत्ती म्हणजे तुम्ही इंग्रजीचं युनिट 1.1 बघायची पहिला, त्यातनं कोणती अध्ययन निष्पत्ती विद्यार्थ्याला प्राप्त होणार आहे। त्यानंतर तुम्हाला डू म्हणजे अंमलबजावणी करायची आहे। अंमलबजावणी करायची म्हणजे काय? तुम्हाला शिकवायचं आहे, अध्यापन करावं लागेल। त्यानंतर तुम्हाला चेक म्हणजे तुम्हाला पडता